हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे डिस्कस करायचे. जो अगोदरचा पार्ट होता किंवा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण एफडब्ल्यू टेलर बद्दल माहिती बघितली. त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक का म्हटलं जातो किंवा शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे हे नाव कसं काय देण्यात आलं त्याच्याबद्दल डिस्कस केलं. तर बघा आता वैज्ञानिक किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे म्हटलेली आहेत. तर या ठिकाणी पहिला जो तत्व आहे तो तत्व काय म्हणतो चेक करा. पहिला आहे आपला विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. पहिला तत्व काय आहे? विज्ञान आहे पण मूलभूत नियम नाही. आता एक बेसिक गोष्ट सांगते ते नीट समजून घ्यायची आहे. विज्ञान म्हणजेच काय? सायन्स. सायन्स म्हटल्यानंतर वेगवेगळे रूल्स नियम माहिती आहेत आपल्याला. भांडार असतो त्या सगळ्या गोष्टींचा. जसं की गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, त्याला आपण न्यूटन्स लॉ असे म्हणतो. तर या सिद्धांतानुसार जे सिद्धांत सांगतं त्या पद्धतीने जर आपण एखादी गोष्ट अप्लाय केलो रिझल्ट सेम मिळतो. म्हणजेच एकंदरीत सांगायचं काय, जे नियम आहे जसं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताला ऍज इट इज यूज करायचं आहे. त्याला आपण मूलभूत नियम असं म्हणतो. काय म्हणतो? मूलभूत. त्याच्यामध्ये बदल आपल्याला करता येत नाही. ते एकदा बनवलं की विषय संपलं. त्यांना वैश्विक मान्यता असते, बदल करता येत नाही. जसे आहेत त्याच पद्धतीने ऍज इट इज आपल्याला लागू करायचे आहेत. पण इथे काय सांगतंय, पुस्तक काय सांगतंय किंवा एफडब्ल्यू टेलर काय सांगतात? सायन्स आहे. जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघलो, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, विज्ञान आहे, बट मूलभूत नियम नाही. मूलभूत म्हणजेच काय? बदल करता येत नाही असं म्हटलं. समजायलंय? मूलभूत नियम म्हणजेच काय? असे ऍज इट इज रूल बनवलेले असतात. ते रूल आपल्याला फॉलो करावे लागतात. आपलं मन झालं म्हणून आपण त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं? व्यवस्थापनाची जी तत्वे असतात त्याच्यामध्ये सायन्स आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, पण जे सायन्स आपण वापरतोय ते मूलभूत नाही. मूलभूत नाही कसं काय म्हटले? कारण आपल्याला परिस्थिती बदलली, तत्वांमध्ये बदल करावा लागतो. गरज बदललं, तत्वांमध्ये बदल करावं लागतं. अपेक्षा बदलली, तत्वांमध्ये बदल करावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे सायन्स तर आहे, विज्ञान आहे, बट कंपल्सरी मूलभूत नियम नाही, बदल करावा लागतो. म्हणून म्हटलेलं आहे मूलभूत नियम नाही. क्लिअर आहे? टॉपिक वरचा मेन हेडलाईन समजून घेण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपं आहे. जसं की आपण परत एकदा एक्झाम्पल सांगते. H2O म्हणतो. H2O म्हणजे पाणी. हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स टाकल्यानंतर ऑक्सिजनचे 1 मॉलिक्युल टाकल्यानंतर पाणी तयार होतो हे आपल्याला माहिती आहे. आता काय मूलभूत नियम काय? जर आपण H3 वापरलं तर पाणी तयार होत नाही. ऍज इट इज H2 म्हटलेलं आहे म्हणून हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्सच आपल्याला वापरावे लागतात आणि ऑक्सिजनचे 1. जे नियम आहे त्याप्रमाणे जर आपण मिसळलं तर आपल्याला शेवटी पाणी मिळतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी काय सांगतं? हे सामाजिक शास्त्र आहे, याच्यामध्ये बदल करावा लागतो. तर या ठिकाणी विज्ञान आहे पण मूलभूत नियम नाही. जो नियम आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. बघा आता इथे काही बेसिक इन्फॉर्मेशन दिली ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपण एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करते, मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. चेक करा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. आधी हा वर्ड समजून घ्या. काय म्हटलेलं आहे? रूल ऑफ थंबचा वापर न करता. आता विज्ञानामध्ये सायन्सला आपल्याला 10वीला एक रूल ऑफ थंब होतं. 10वीला का 9वीला मला आठवत नाही, बट रूल ऑफ थंब होतं. ठीक आहे, तर तो वेगळा झाला. इथे रूल ऑफ थंब असं का म्हटलेलं आहे?
तर याचं एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. आय होप तो एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, हा एक व्यक्ती आहे, ठीक आहे. हा एक व्यक्ती आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. याचा एक बिझनेस आहे. तो बिझनेस खूप वर्षापासून चालवत आहे. तर त्या व्यवसायामध्ये हा व्यवसाय करत असताना त्याला एक समस्या, अडचण आलेली आहे. समस्या त्याच्यासमोर उभी राहिली आहे किंवा उद्भवली आहे. मग अशा वेळेस त्या समस्यांचं निराकरण काय आहे, समस्या कशी हँडल करायची, समस्यांचं निराकरण काय होऊ शकतं, हे याला समजत नव्हतं, कळत नव्हतं, सुचत नव्हतं. मग याचा सख्खा भाऊ, मोठा भाऊ सुद्धा व्यवसाय करत होता. स्टोरी समजून घ्या, भावना समजून घ्या, मग बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप समजतील, ठीक आहे. याचा एक मोठा भाऊ होता. याच्या अगोदरपासनं मोठा भाऊ व्यवसाय करायचा. हा तर आत्ता बाजारात आला असं म्हणायला हरकत नाही, ठीक आहे. तो आधीपासून व्यवसाय करायचा. त्याच्या भावाला सुद्धा अशीच एक समस्या, व्यवसायामध्ये अडचण आली होती. मग त्याने त्या समस्यांचं निराकरण स्वतः डोकं लावून केलेलं. काय म्हटलं मी, याचा एक मोठा भाऊ होता. याच्या भावाला सुद्धा व्यवसाय करत असतेवेळी काहीतरी अडचण आली. त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी स्वतःचं डोकं लावलं आणि त्या समस्यांचं निराकरण केलं. आता त्याला समस्या आली, तो डोकं लावला, निराकरण केलं. पण याने काय केलं बघा, या ठिकाणी काय झालं, माझा विचार करू लागलाय हा, माझ्या भावाला पण अशीच समस्या आली होती, त्याच्या व्यवसायामध्ये पण अशीच एक समस्या आली होती. त्याने ज्या पद्धतीने समस्यांचं निराकरण केलं, जो काही विचार करून त्या समस्यांचं निराकरण केलं, उपाययोजना केला, ते मी पण तेच करणार, मला पण सोल्युशन मिळणार. ऍज इट इज मी पण तसंच करणार. परत एकदा सांगते, ऍज इट इज, सेम टू सेम. त्याला जी समस्या आली, त्या समस्येवरती त्यानं काहीतरी निराकरण उपाय शोधून काढला. तोच उपाय, समस्या याची वेगळी राहू दे, त्याची वेगळी राहू दे, संबंध नाहीये, फक्त त्यानं तो उपाय वापरला. मी सुद्धा तोच उपाय व्यवसायात वापरणार. आणि त्याने सुद्धा, याच्या मोठ्या भावानं जो उपाय वापरला होता, याने सुद्धा हाच उपाय त्याच्या व्यवसायात वापरलेला आहे. मग आता मला सांगायचं काय आहे, रूल ऑफ थंब म्हणजेच काय, एक्सपिरियन्सने तुम्ही जे निर्णय घेता, जे रूल अप्लाय करता, त्याला रूल ऑफ थंब म्हणतात. जसं की याने स्वतःचं डोकं न लावता एक्सपिरियन्स केला. काय एक्सपिरियन्स केला, की मोठ्या भावाच्या व्यवसायामध्ये एक समस्या आली होती, त्याने हा उपाय वापरून समस्यांचं निराकरण केलं. माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा एक समस्या आली, मी सुद्धा तेच उपाय अप्लाय करणार आणि या समस्यांचं निराकरण करणार. ऍज इट इज गेला, स्वतःचं डोकं लावला नाहीये. त्याची समस्या कदाचित वेगळी असू शकते, याची वेगळी असू शकते, याचा सुद्धा विचार हा केला नाही. याला ऍज इट इज वापरणं, याला रूल ऑफ थंब म्हणतात. जशास तसं वापरणं, याला रूल ऑफ थंब म्हणतात आपल्या भाषेमध्ये. आता ते सायन्स मधलं वेगळं आहे, मी आधीच सांगितलं तुम्हाला. बघा आता, तर टेलर काय म्हणतात, तुम्ही अशा रूल ऑफ थंबचा वापर न करता त्या व्यवसायामध्ये झालं म्हणून आपण आपल्या व्यवसायामध्ये तेच रूल अप्लाय करायचं, हे करू नका. कॉपी कॅट बनू नका, असं टेलर सांगतात. पुढे काय म्हणतात, वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर करा, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यास करून त्या समस्यांचे निराकरण करा. पुढे बघा, सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. आता याचं मीनिंग काय आहे बरं, वैयक्तिक आकलनावर का म्हणजेच काय, सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक म्हणजेच काय, स्वतःचं ज्ञान वापरून, नॉलेज वापरून जो काही डिसिजन घेतो, त्याच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असता म्हणतात. समजायला ना, थोडं बेसिक गोष्टी आहेत. जसं याने काय केलं होतं, याच्या मोठ्या भावाने याचं वैयक्तिक आकलन, स्वतःचं डोकं लावून उपाय शोधून निराकरण केलं होतं. म्हणजेच इथे तेच सांगितलेलं आहे की सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय जे असतात वैयक्तिक आकलनावर असतात. कोणाच्या, व्यवस्थापकाच्या. जसा याचा मोठ्या भावाने घेतला होता निर्णय,
पुढे टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठी वैज्ञानिक पद्धतीच्या वापराचा आग्रह धरला. वैज्ञानिक पद्धत म्हणजे शास्त्रीय पद्धत म्हणजे चुका न होता नियोजन करून एकदम परफेक्ट, एकदम फाईन काम करणं, याला शास्त्रीय किंवा वैज्ञानिक असं म्हटलं जातं. व्यवस्थापनाचे हे तत्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे याला महत्व देते. तर हे तत्व काय सांगतं? वैज्ञानिक किंवा एखादं तत्व असेल, जे व्यवस्थापनाची तत्व आहेत, प्रत्येक तत्व काय सांगतं? तर कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करायचे, चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं, सर्वोत्कृष्ट ते काम करण्यासाठी पद्धत शोधून काढायची, याला महत्व दिलं जातं. पुढे बघा, या कामासाठी लागणारी मानके म्हणजे स्टँडर्ड ठरवणं. हे मानके काय असतात मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. मानके, आवश्यक वेळ, आवश्यक उत्पादन व्यवस्थापकाने निश्चित करावे. आता बघा, ही लाईन काय म्हणते, या लाईनचा अर्थ एक्झॅक्टली समजून घ्या. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय म्हटले मी? एकदम तंतोतंत नियोजन करणं आणि एखादा असा वे निवडणं की त्याच्यामध्ये वेळ कमी, खर्च कमी, प्रॉफिट जास्त. ही शास्त्रीय पद्धत झाली. मग इथे काय सांगतं? जी मानके आहेत, जे स्टँडर्ड आपल्याला ठरवावं लागतं. फॉर एक्झाम्पल, मला दिवसाला 100 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे, हे माझं मानक मी ठरवलेलं आहे. तर यानुसार मला 100 वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी किती वेळ लागेल, एक कर्मचारी किती वेळ घेऊ शकतो, किंवा ते काम करण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची संख्या लागेल, आवश्यकता असेल, हे पाहणं आणि आवश्यक उत्पादन रॉ मटेरियल्स मला 100 वस्तूंचं प्रोडक्शन करण्यासाठी किती लागतात हे बघणं. या सर्व गोष्टी व्यवस्थापकाने निश्चित कराव्या लागतात. पुढे यामुळे जर निश्चित केलं, एक त्याचं नियोजन करून ठेवलं की मला एवढं करायचं, एवढे कर्मचारी लागतात, दिवसभरात मध्ये एवढं वस्तूंचं प्रोडक्शन करायचं आहे, मशीन्स एवढे लागतात, रॉ मटेरियल्स एवढे लागतात, जर नियोजन करून ठेवलं, यामुळे काय होतं? वेळ आणि मानवी ऊर्जा वाचविण्यास मदत होते. वेळेची सुद्धा बचत होते. जसं की तुम्ही जर नियोजन करत असाल, या टाइम पर्यंत कॉलेजला जायचं, आलं की जेवण करायचं, थोडा वेळ बसायचं, मग क्लासेसला जायचं, फ्रेश व्हायचं, जेवण करायचं, परत अभ्यासांना बसायचं, वेळ वाया जात आहे का? एकदम टाइम परफेक्ट तुमचं बसलेलं आहे, त्याच वेळेमध्ये तुम्ही तुमची सगळी कामे पार पाडत आहात. मग जी काही एनर्जी आहे, त्या एनर्जीची सुद्धा बचत होते. कसं? आता व्यवसायामध्ये बघा कशा पद्धतीने बचत होत असते. जर एका कर्मचाऱ्याला एक काम पूर्ण करायला 5 तास लागत असतील, सपोज फक्त गृहीत धरायचे 5 तास लागत असतील, असं व्यवस्थापकाने अंदाज काढला की एक काम कंप्लीट करायला 5 तास लागतात, तर त्या कर्मचाऱ्याने 5 तासांऐवजी ते काम त्याने नेलं 7 तासांवरती. काम होतं 5 तासांचं, कितीचं काम होतं? 5 तासांचं, बट तो कर्मचारी 7 तासापर्यंत काम करतोय, 2 तास एक्स्ट्रा. काय? 2 तास एक्स्ट्रा. मग विचार करा, एक काम 5 तासामध्ये करायला ते 2 तास एक्स्ट्रा घेतल्यानंतर एनर्जी किती वेस्ट होईल, मानवी ऊर्जा किती वेस्ट होईल. कर्मचारी कंटाळून जाणार नाही, 2 तास एक्स्ट्रा जर आणखीन हळूहळू काम करू लागला, एनर्जी वेस्ट होईल. मग हे जे काही होतंय, जर प्रॉपर नियोजन केलं, एका कामाला 5 तास लागतात अप्रॉक्सिमेटली, कर्मचारी सुद्धा ते काम 5 तासातच कंप्लीट केलं पाहिजे. वेळ पण वाचते, मानवी ऊर्जा पण वाचते. खूप सोपं आहे. तसेच अपेक्षित परिणाम उत्पादन साध्य होईल, म्हणजेच की 100 वस्तूंचं प्रोडक्शन दिवसभरामध्ये टास्क कंप्लीट होईल. जेवढे स्टँडर्ड ठरवलं होतं त्याप्रमाणे काम सुद्धा होईल. टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी शीट चढवण्यासारख्या उत्पादनांशी संबंधित साध्या कामाचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते. म्हणजेच की एकदम छोट्यातलं छोटं बारीक कामाचं काम करते वेळी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करणं गरजेचं आहे, एवढंच टेलर सांगतात. आता एक एक्झाम्पल बघू आपण, मग समजून घेण्याचा प्रयत्न करू.
आधी हे समजून घ्या, इथे काही सिच्युएशन दिलेली आहे. आता हा एक व्यवस्थापक आहे, हा एक व्यवस्थापक आहे. आता याच्या व्यवसायामध्ये काय होतंय, कर्मचाऱ्यांची संख्या भरपूर आहे. ठीक आहे, हा एक व्यवस्थापक आहे, याच्या व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या भरपूर आहे. आता संख्या भरपूर आहे, काम सुद्धा खूप जास्त आहे, बट कर्मचारी कामच करत नाहीत, खुश नाहीयेत व्यवसायामध्ये. याला ही समस्या खाऊ लागली. कोणती समस्या? कर्मचारी भरपूर आहेत, काम खूप सारं पेंडिंग पडले, तर काम कर्मचाऱ्यांकडून कसं करून घ्यायचं? कर्मचारी सॅटिस्फाईडच नाहीत, उत्साहाने कामच करत नाहीत. मग याने थोडस ऑब्झर्वेशन केलं, स्वतःचं डोकं लावलं. आता व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर आजूबाजूला सुद्धा काही दुसऱ्या व्यवसाय संघटना राहतात. आपल्याला माहित आहे MIDC आपण बघतो, तिथे खूप साऱ्या कंपन्या काम करत असतात. मग याच्या बाजूच्या कंपनीमध्ये सुद्धा अशीच एक समस्या येत होती. तर त्यावेळेस त्या कंपनीच्या व्यवस्थापकाने काय केलं, ह्या व्यवस्थापकाने त्याच्या व्यवसायामधल्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बोनस देत गेला. काय देत गेलं त्यांनी? वेळोवेळी दरवेळेस त्यांना एक्स्ट्रा बोनस देत गेलं. कुणाला? कर्मचाऱ्यांना. बोनस का देत होतं? कारण कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी बोनस देत गेलं. मग अशा वेळेस काय झालं? बोनस मिळालं, कर्मचारी खुश, त्यांची जी काही एनर्जी आहे ती वाढते आणि खुश होऊन ते चांगल्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने काम करत असतात. मग याने ज्यावेळेस दुसऱ्या कंपनीचं ऑब्झर्वेशन केलं, मग याला लक्षात आलं की मी पण असंच करतो. जसं याने बोनस दिला, कर्मचारी खुश झाले आणि काम करू लागले, मी पण असंच करतो. मग याने पण तसंच केलं, व्यवसायामध्ये करू लागला होता, विचार केला मी पण असंच करणार. पण त्यावेळेस फ्रेडरिक टेलर याच्या स्वप्नामध्ये आले. FW टेलर याच्या स्वप्नामध्ये आले आणि काय म्हणायला लागले FW टेलर? थांब. काय म्हटले? तू असं करू नको. या ठिकाणी बघा त्यांचा संवाद चालू आहे. काय म्हटले? थांब, तू असं करू नको. तू स्वतः विचार कर. लोकांचं पाहून काहीही निर्णय घेऊ नको. स्वतः डोकं लाव. कॉपीकॅट बनू नको म्हणून फ्रेडरिक टेलर सांगले. मग आता तो काय म्हणतो, हा व्यवस्थापक म्हणाला, आता तुम्ही म्हणताय मला लोकांचं बघू नको, मी करू तर काय करू? मग टेलर म्हणले, सरळ सरळ तू प्रत्येक काम वैज्ञानिक पद्धतीने कर, विज्ञानाचा उपयोग कर, शास्त्रीय पद्धतीने कर. आता एवढं म्हटल्यानंतर त्याला हिंट मिळाली असेल की बाबा मी जे काही काम सांगतोय, करून घेतोय, त्या कामाचं आधी मला नियोजन करावं लागणार आहे. त्यांच्याकडून जर काम करून घ्यायचं आहे, हा बोनस वगैरे देणं ती गोष्ट वेगळी झाली. हा बोनस देऊन सुद्धा काम करत नसतील तर अशा वेळेस त्याला कामामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग करावा लागेल. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दे. फ्रेडरिक टेलर त्या व्यवस्थापकाला म्हणू लागले, काय कर, छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दे. नीट बारकाईने सगळ्या गोष्टी बघून त्या गोष्टींचं नियोजन करून मग कर्मचाऱ्यांना तू हँडल कर. मग अशा ज्यावेळेस तू या पद्धतीचा वापर करशील त्यावेळेस नक्की तुझं ते काम कमी वेळेमध्ये होईल आणि ते काम करण्यासाठी तुला कॉस्ट म्हणजेच खर्च सुद्धा कमी लागेल आणि परिणाम काय होईल, तुझा प्रॉफिट सुद्धा जास्त होईल, नफा जास्त होईल. हे आहे वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून काम करून घेणं, म्हणजेच विज्ञान आहे पण मूलभूत नियम नाही. क्लिअर आहे? अतिशय सोपं आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल सुद्धा चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आता आपण जाऊ आपल्या सेकंड पॉइंट कडे. सेकंड पॉइंट काय म्हणतो? समरसता आहे, विवाद नाही. आधी समरसता आहे, विवाद नाही. हे हेडलाईन समजून घ्या. समरसता म्हणजे एकता, एक मनाने काम करणे, एकजूट होऊन काम करणे. समता असणे, समरसता म्हणजेच काय आपल्या भाषेमध्ये समता असणे, समसमान मिळून सममनाने काम करणे. आता एवढ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला समजलं असेल. मग काय म्हटलं? समरसता आहे, विवाद नाही. जर एकता असेल, समता असेल तर त्या व्यवसायामध्ये भांडण नावाची गोष्टच उरणार नाही.
कर्मचारी संपावर जातील, स्ट्राईकवर जातील, ही गोष्टच उरणार नाही. का उरणार नाही? कारण रिझन फक्त एकच आहे, समरसता आहे म्हणून विवाद अजिबात होत नाहीत, भांडणं होतच नाहीत. तर आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असलं पाहिजे, समता असली पाहिजे, समजून घेण्याची भावना असली पाहिजे. या दोन्ही मधील समन्वय, या दोन्ही मधील म्हणजेच कर्मचारी आणि मॅनेजर किंवा व्यवस्थापक यांच्यामधील समन्वय, कोऑर्डिनेशन, एकता, सुसंवाद, त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास, भांडणं कमी करण्यास, वादविवाद कमी करण्यास, गोंधळ कमी करण्यास मदत करेल. काय करेल? गोंधळ कमी करण्यास मदत करेल. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील सामंजस्यामुळे, समजून घेण्याच्या भावनेमुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होईल. जर समजून घेण्याची भावना असेल, ऍडजस्ट करण्याची भावना असेल, तर भांडणं होणारच नाहीत. जसं आपल्या घरामध्ये दोन भावंड असतात, एक मोठा असतो आणि एक लहान असतो. लहानाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर मोठा समजदार असेल तर ती गोष्ट त्याला चटकन देऊन टाकतो. जर मोठा जर लहानासारखं वागू लागला तर घरामध्ये वादळ होणार, भांडणं होणार. ठीक आहे, इथे सुद्धा तेच सांगितलं, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांना समजून घेऊन काम करावं लागतं. तर घरातलं वातावरण जर लहान्या भावाने मागितलेली गोष्ट मोठ्या भावाने देऊन टाकली तर लहाना भाऊ गप्प बसते आणि त्याच्यासोबत खेळत बसते. जर नाही म्हटलं तर किती रडणार आहे, किती भांडणं होणार आहेत. वातावरण कसं एकदम रडारडीचं, घरात आई मारून काढतं. ठीक आहे, म्हणजेच व्यवसायामध्ये सुद्धा दोघांचं जमत असेल तर वातावरण एकदम चांगलं राहतं. वातावरण म्हणजे हवा वगैरे नाही, एकदम पॉझिटिव्ह राहतं. तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती म्हणजे यश मिळवणे शक्य होते. जर दोघांचं जमत असेल, जुळत असेल, संबंध चांगले असतील, रिलेशन चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, अपेक्षित ध्येय प्राप्ती सुद्धा होते. संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार केला पाहिजे. आता मी आधी खूपदा सांगितलं, कर्मचारी जे असतात, आपण कोणतं तत्व आहे, वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे जे तत्व आहे, त्याच्यामध्ये पण आपण हेच बघितलं. काय? दोन्हीचं तत्व दोघांचेही सेम आहेत, मिनिंग सेम होतं, बट त्यांचं त्यांना मांडायचं होतं, यांना यांचं मांडायचं होतं, म्हणून दोन दोन दिलेले आहेत. फक्त समजून घ्या, तिथे काय सांगितलं होतं, कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवसायाचा विचार केला पाहिजे. गडबड करून काम करणं, धांदरट काम करणं किंवा व्यवसायामध्ये चोरी करणं, हा जो पार्ट आहे तो पार्ट करू नये. कर्मचाऱ्यांनी सुद्धा विचार करावा. काय म्हटलंय? संघटनेने कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा कर्मचाऱ्यांनी सुद्धा करावा आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा, विकासाचा विचार सुद्धा करावा. म्हणजेच काय? कर्मचाऱ्यांकडून दिवस रात्र काम करून घेतात. काय म्हटलं? कर्मचाऱ्यांकडून दिवस रात्र काम करून घेतात, बट त्यांनी जेवढं काम करतात त्यांना तेवढी सॅलरीज तुम्ही देत नाही. मग अशा वेळेस कर्मचारी नाराज होणार, संपावर जाणार, स्ट्राईकवर जाणार, व्यवसाय बंद होणार. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नको आहेत तर ते जेवढं काम करतात त्यांना तेवढं वेतन देणं गरजेचं आहे. त्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार करणं आवश्यक आहे. यासाठी एक एक्झाम्पल बघा, मी समजून सांगते तुम्हाला. आता 3 स्तरावरती व्यवसाय संघटना काम करते, उच्च, मध्यम आणि कनिष्ठ. त्याच्यानंतर कर्मचारी असतात. बट समजून घेण्यासाठी असं समजा, ओनर, मॅनेजर आणि वर्कर. इंग्लिश मध्ये लिहिले, मराठीमध्ये मालक, व्यवसाय मालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी. आता काय झालं, या 3 गोष्टी असतात याच्या व्यवसायामध्ये. तर ओनरला, मालकाला एखादी सूचना कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर तो आधी मॅनेजरला सांगतो, व्यवस्थापकाला देतो. कधीही मालक डायरेक्टली कर्मचाऱ्यांना भेट देत नाहीत, याच्यासाठी असतो व्यवस्थापक. ओनर, मालक आधी व्यवस्थापकाला सांगतो, व्यवस्थापक नंतर ती गोष्ट कर्मचाऱ्यांना सांगतो. सूचना असू दे, काही माहिती असू दे, नीट समजून घ्या. ओनर मॅनेजरला सांगतो, मॅनेजर वर्कर्सला सांगतात. तसंच वर्कर्सला म्हणजेच कर्मचाऱ्यांना एखादी गोष्ट
ओनर पर्यंत किंवा कर्मचाऱ्यांची एखादी गोष्ट ओनर पर्यंत पोहोचवायची असेल, कर्मचारी डायरेक्टली मालकाकडे जात नाहीत. ते आधी व्यवस्थापकाला सांगतात. व्यवस्थापक नंतर ती गोष्ट सांगतो व्यवसाय मालकाला. ही आहे जोडी. आता विचार करा, मधला दुवा कोण आहे? मधला दुवा कोण आहे? खूप सोपं आहे. मधला दुवा आहे मॅनेजर. ओनरला जी गोष्ट सांगायची आहे, ओनरला जी गोष्ट कर्मचाऱ्यांना सांगायची ती आधी मॅनेजरला सांगतो, मग ते कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचते. कर्मचाऱ्यांना एखादी माहिती तिकडे पोहोचवायची असेल, आधी इकडे सांगावी लागते, मगच इथे ओनरला माहिती मिळते. मधला दुवा कोण आहे? मेन कोण आहे? व्यवस्थापक आहे. मग तत्व काय म्हणतं? FW टेलर काय म्हणतात अशा वेळेस? हे जे दोघं आहेत, या मॅनेजर सोबत या वर्कर्सचे संबंध जर चांगले असतील तर पुढे माहिती जाते, व्यवसायाचा विकास होतो. सपोज आता बघा, या ठिकाणी मॅनेजर आणि वर्कर्स, कर्मचारी यांच्यातले संबंध चांगले नाहीत. जो व्यवस्थापक आहे तो एकदम खडूस वृत्तीचा आहे, एकदम खडूस आहे. चिडचिड करणं, रागराग करणं, ठिसठिस करणं. कर्मचारी सगळे या मॅनेजरला घाबरतात. मग एखादी महत्वाची सूचना कर्मचाऱ्यांना सांगायची असेल, अशा वेळेस ओनर पर्यंत कशा जातील? मग व्यवस्थापकाला चांगल्या मनाने त्या सगळ्या गोष्टी किंवा चांगले संबंध कर्मचाऱ्यांसोबत ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. कोणती पण गोष्ट, कोणती व्यवसाय संघटना असू दे, यांचं जर सहमत नसेल तर व्यवसाय संघटना बंद पडते. कुणाचं? मॅनेजरचं आणि वर्कर्सचं. यांचं जर जमलं तर संघटना इथून इथं जात असते. खूप बेसिक आहे. ठीक आहे. चांगले संबंध असणे, मन चांगलं असणं गरजेचं आहे. जर यांच्यामध्ये संबंध चांगले असतील तर वातावरण व्यवसायामध्ये चांगलं असतं. जसं की या ठिकाणी बघा, या व्यवसायाला प्रॉफिट झालेला आहे. हा एक व्यवसाय आहे, या व्यवसायाला प्रॉफिट झाला, तर जो काही प्रॉफिट झाला त्या प्रॉफिटचे त्या प्रॉफिटचा अधिकार कर्मचाऱ्यांना पण असतो. जसं व्यवस्थापक काम करतो तसंच व्यवसायामध्ये कर्मचारी सुद्धा काम करतात. मग अशा वेळेस व्यवसायाने कर्मचाऱ्यांना सुद्धा या नफ्याचा काही भाग देणं गरजेचं असतं. ते बोनस असू दे, भत्ता असू दे, काही असू दे. बट एवढं लक्षात घ्या की नफ्याचा काही हिस्सा कर्मचाऱ्यांना देणं आवश्यक असतं. ठीक आहे. जर कर्मचाऱ्यांना नफा देत गेले, नफ्याचा जो काही त्यांचा भाग आहे त्यांना देत गेलं, तर ते खुश होतात, आणखीन चांगलं काम करतात. ज्यावेळेस तुम्ही विचार करा, कर्मचारी ढोरासारखं व्यवसायात काम करतात आणि त्यांना जो काही प्रॉफिट झाला त्याच्यातला काही भाग देतच नाहीत, कर्मचारी नाराज होतात, मन नाराज होते आणि कामावर लक्ष राहत नाही. आपण मन लावून एवढं काम करतो, आपलं मानून काम करतो, त्यांनी आपल्याला गिनतच नाहीत, विचारच करत नाही. मग कर्मचारी तुटले की व्यवसाय तुटला. व्यवस्थापक आणि यांच्यामध्ये भांडणं होते, यांनी व्यवस्थापकाला बोलतात, व्यवस्थापक मालकाला काहीच बोलू शकणार, सगळं मालकाच्या हातात राहतं. समजायले? अतिशय सोपं आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघा, व्यवसायामध्ये कोणतंही डिसिजन घेण्याची वेळ आली, कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, त्या निर्णयामध्ये ते निर्णय ज्यावेळेस चर्चा करत असतात, एखादा निर्णय घ्यायचा गोष्टींची चर्चा करतात, त्या चर्चेमध्ये कर्मचाऱ्यांचं ओपिनियन घेणं सुद्धा गरजेचं असतं, सजेशन घेणं गरजेचं असतं, त्यांना विचारणं, त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं असतं. असं केलं तरच कर्मचारी खुश होतात की बाबा कंपनी आहे, आपलं मत ऐकून घ्यायली, त्या मतानुसार काम करो, निर्णय घेऊ न घेऊ, बट ऐकून घ्यायली म्हणून त्यामध्येच ते खुश होतात. आणि एकदा खुश झालं की माहिती आहे, आता सांगत नाही किती चांगलं काम करत असतात. काय आलंय? म्हणजेच काय, समरसता आहे, एकता आहे म्हणून भांडणं होत नाहीत. प्रॉफिट वरचर जेवढं प्रॉफिट यायले ते सगळं प्रॉफिट या कर्मचाऱ्यांमध्ये वाटायलेत म्हणून भांडणं होत नाहीत, एकतेनं काम करत आहेत. नेक्स्ट पॉइंट चेक करा, मानसिक क्रांती. थर्ड पॉइंट काय आहे? मानसिक क्रांती. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली. आता फर्स्ट ऑफ ऑल मानसिक क्रांती म्हणजे काय ही गोष्ट समजून घ्या. मानसिक क्रांती म्हणजे विचारांमध्ये बदल घडला की मानसिक क्रांती होते असं म्हणतात.
तर फॉर एक्झाम्पल 2019 कोरोना आला होता. त्या पिरियड किंवा कोरोना येण्याच्या अगोदर लोकांची मेंटॅलिटी कशी होती? एकदम खुलेआम फिरत होते, मास्क नाही, सॅनिटायझर नाही, काही ते नाव सुद्धा माहिती नव्हतं काही जणांना. तर समजायला एकदम नॉर्मल लाईफ, विचार एकदम, मेंटॅलिटी एकदम नॉर्मल होती. बट जसं कोरोना आलं तसं लोकांच्या विचारश्रेणीमध्ये बदल झाला, मेंटॅलिटीज बदलली, विचार करण्याची क्षमताच बदलली. कशी बदलली? मास्क आणि सॅनिटायझर कंपल्सरी झालं. ते असेल तरच बाहेर पडू शकतो. ठीक आहे, गरजेचं झालं. म्हणजेच काय, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जर लोकांनी विचार केला किंवा विचारात जर बदल घडवून आणला, त्याला म्हणतात मानसिक क्रांती. कळलं का? मेंटॅलिटी चेंज होणं, परिस्थिती बदलली, विचारांमध्ये बदल झाला, त्याला म्हणतो आपण मानसिक क्रांती. खूप सोपं एक्झाम्पल आहे. पुढे हे तत्व मग कशासाठी मानसिक क्रांती FW टेलर यांनी सांगितली की बाबा तुमच्या विचारांमध्ये बदल करा, विचारांमध्ये बदल झाला की सगळं चांगलं होते. बघा आता हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडून आणण्यावर भर देतो. विचारांत बदल घडून दृष्टिकोनात बदल घडून आणण्यावर भर देत असतो. म्हणजेच काय बरं, दोघांनाही वाटू नये की मी महत्वाचं आहे, तू महत्वाचं आहे. दोघही व्यवसायामध्ये, दोघांचंही अस्तित्व व्यवसायामध्ये सारखंच आहे हे विसरता कामा नये. कर्मचारी व व्यवस्थापक दोघांनीही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्व, त्यांचं जे काय अस्तित्व आहे सारखंच आहे. कर्मचारी नसेल तर व्यवसाय चालत नाही किंवा व्यवस्थापक नसेल तर व्यवसाय चालत नाही. दोघांचं अस्तित्व तेवढंच महत्वाचं आहे. दोघही व्यवसायासाठी गरजेचे असतात. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा दोन्हीमध्ये वाढ होत असते. अतिशय सोपं आहे. कर्मचारी आणि व्यवस्थापक, मैं बडाऊ तू बडाऊ या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा की कर्मचारी पण मोठा आहे आणि व्यवस्थापक पण मोठा आहे, दोघं तेवढेच महत्वाचे आहेत व्यवसायासाठी, ही मेंटॅलिटी ठेवून, या प्रकारच्या विचारांचा दृष्टिकोन ठेवून व्यवसायात काम करायला पाहिजे. एकतेने, समानतेने काम करायला पाहिजे. आता बेसिक गोष्ट लक्षात घ्या. समरसता आहे, विवाद नाही. मानसिक क्रांती, सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. हे तिन्ही जे पॉइंट आहेत, पॉइंट बद्दल बोलते, हे तिन्ही जे पॉइंट आहेत ते सिमिलर आहेत. थोडे थोडे नेक्स्ट वर्जन आहेत, एकापेक्षा एक थोडेसे पुढे आलेले आहेत. जसं समरसता, विवाद नाही, एकता असेल तर भांडणं होत नाही. मग इथे काय सांगितलंय, दोघांचा विचार जर चांगलं असेल, दोघांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणले, भांडण न करता, अगोदर ते भांडण करत होते बट आता भांडण करत नाहीत, विचारांमध्ये, विचारांच्या दृष्टिकोनांमध्ये बदल घडवून आणले, मग त्या ठिकाणी झाला मानसिक क्रांती. बदल झाला, त्यांच्यामध्ये बदल झाला तर उत्पादन क्षमता सुद्धा वाढते आणि नफ्यामध्ये सुद्धा वाढ होत असते. क्लिअर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, सहकार्य आहे. काय आहे? सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. आता हेडलाईन वाचल्यानंतरच तुम्हाला समजलं असेल, जसं सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व आहे, सेम सहकार्य आहे, वैयक्तिक स्वार्थ नाही किंवा व्यक्तिगत स्वार्थ नाही, माझं स्वतःचं काहीच नाही, तुमच्या सगळ्यांचं आहे, मीनिंग असं होतो. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं, हे तत्व कार्यबल म्हणजेच कर्मचारी व व्यवस्थापनातील किंवा व्यवस्थापक म्हणजे एकच झालं, यांच्यातील परस्पर सहकार्याला महत्व देते. सगळे मिळून जे समूहाने काम करतात त्याला महत्व देत असतं. सहकार्य, विश्वास, संघभावना इत्यादीमुळे अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सदृढ संघटनात्मक वातावरणात होते. आता अंतर्गत स्पर्धा म्हणजेच काय, आपापसात असणारी स्पर्धा, कर्मचारी आणि व्यवस्थापकांमधील स्पर्धा, ही जी काय अंतर्गत स्पर्धा आहे, कुच्चरपणा आहे, दोघांमधले जे भांडणं आहेत, हे भांडणं कमी होऊन त्याचं रूपांतर सदृढ संघटनात्मक वातावरणामध्ये होत असतं. भांडणं कमी होतात कशा पद्धतीने,
हे जर तत्वांचा अवलंब करत असेल, व्यावसायिक किंवा व्यवस्थापक या तत्वाचा उपयोग जर व्यवसायात करत असेल, तर तो कर्मचाऱ्यांचा विचार करणार. कर्मचाऱ्यांचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस काय होतं, काय परिणाम मिळतं? उत्पादन क्षमता वाढते, नफ्यामध्ये वाढ होते, कर्मचारी खुश होतात, चांगल्या पद्धतीने काम करत असतात. एवढ्याच गोष्टी आहेत. मग त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवसाय संघटना आपली मानून जर काम करत गेलं तर कार्यक्षमता वाढते, उत्पादन क्षमता वाढते, नफा वाढत असतो आणि व्यवसायाचा विकास होत असतो. वातावरण पोषक ठरतं, पॉझिटिव्ह वातावरण होतं, सदृढ वातावरण निर्माण होण्यास मदत होत असते. निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा नेहमीच विचार केला पाहिजे. काय म्हटलं? व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा, एक मिनिट, काय म्हटलं? नियंत्रण प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा नेहमीच पालन करावा किंवा विचार करावा. जे काही व्यवस्थापक नेहमी सूचना देत असतो त्या सूचना नीट ऐकाव्या आणि त्या सूचनांचं उल्लंघन न करता त्या सूचनांचं पालन करायला पाहिजे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचा अविभाज्य भाग मानायला हवा. आता आधी काय मानसिक क्रांतीमध्ये काय म्हटलं? मैं बडा तू बडा नको आपल्याला, दोघही तेवढेच महत्वाचे आहेत, दोन्ही हात समान असतात, कर्मचारी आणि व्यवस्थापक सुद्धा समानच आहेत. समजायला बोटांचं पकडू नका, फक्त हात समजा. एक कर्मचारी एक व्यवस्थापक आहे, दोघही समान आहेत. त्याच पद्धतीने इथे तेच सांगितले, व्यवसायाचे अविभाज्य भाग मानायला पाहिजे. कर्मचारीही तितकेच महत्वाचे जेवढा व्यवस्थापक महत्वाचा आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी संपावर जाणे, जसं आपण बघत असतो आपले जे काही महामंडळाच्या बसा मध्यंतरी संपावर गेल्या होत्या, ते ज्यावेळेस संपावर गेल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. जे प्रायव्हेट वाहने होते त्यांची मक्तेदारी सुरू झाली होती, कारण महामंडळाच्या बसा बंद झाल्या आणि त्याचं नुकसान सर्वसामान्य नागरिकांना झालं, कारण ते संपावर गेलं होतं. 7वा वेतन दर वगैरे ते लागू करण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. व व्यवस्थापनाकडे अवाजवी मागण्या करणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत. व्यवसायामध्ये सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध असतात कर्मचाऱ्यांसाठी, जर नसेल तर ती गोष्ट वेगळी झाली, त्यावेळेस मागण्या करणे योग्य आहे. फालतू गोष्टींसाठी मागण्या करणं, एखादं काम करण्यासाठी 10 तास लागत असतील, नाही आम्हाला 14 तास लागतात, अशा जर गोष्टी तुम्ही करू लागला कर्मचाऱ्यांबद्दल तुम्ही करू लागला तर हे चुकीचं आहे. हा दृष्टिकोन तुमचा चुकीचा आहे. म्हणजेच काय, अवाजव्य मागण्या करत आहेत. मग आम्हाला आठवड्यातून आम्हाला 3 दिवस सुट्ट्या पाहिजे, या सगळ्या आवाजवी मागण्या आहेत. सॉरी फॉर दॅट, आवाजवी मागण्या आहेत. म्हणजेच काय, बिनकामी मागण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी जे मागतात 3 दिवस सुट्ट्या दिल्या तर 3 दिवसाचा एक दिवस ठीक आहे, 3 दिवसांचा गॅप किती मोठा नुकसान व्यवसायाला होऊ शकतो. हे काय, फुकटच्या आवाजवी मागण्या, अशा मागण्या करणं बंद कराव्या लागतात. व्यवस्थापन व कर्मचारी यांनी एकमेकांना संघटनेचे 2 आधारस्तंभ मानले पाहिजे. दोघही तितकेच महत्वाचे. 2 जे स्तंभ असतात ते स्तंभ व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे. आधारस्तंभ आहेत. एक स्तंभ जरी पडला तर दुसरा जास्त वेळ टिकू शकत नाही, दुसरा सुद्धा लगेच पडतो, माहिती आहे आपल्याला. नेक्स्ट वन आहे जबाबदारींचे विभाजन. नेक्स्ट वन काय आहे? जबाबदारींचे विभाजन. मी परत एकदा सांगते, दोन्हीचा मीनिंग जे शेवटी सार निघतो, तत्वांचा निष्कर्ष निघतो, दोन्हींचा मीनिंग सेम आहे. फक्त त्यांना तयार करायचं होतं, यांना तयार करायचं होतं, एवढंच समजून घ्या. आता पुढे, व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन केले जावे. कामाचे विभाजन तर केलं जातं की तू हे काम कर, तू ते काम कर, पण त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा त्यांना सांगाव्या लागतात आणि त्यांचं विभाजन सुद्धा करून दिलं जातं. उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन केले जाते. आता कशा पद्धतीने जबाबदारी, उच्च आणि मध्यम स्तर 3 स्तर असतात, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. उच्च आणि मध्यम या दोघांनी नियोजन केलं पाहिजे. तर कर्मचारी त्या जे काही नियोजन केलं
जे काही योजना मांडलेली आहे त्या योजनेची अंमलबजावणी केलं पाहिजे. काय म्हटलेलं आहे? जबाबदाऱ्यांचं विभाजन करा म्हटलेलं आहे. कशा पद्धतीने विभाजन करायचं? तर उच्च आणि मध्यम स्तरावरती लोकांनी नियोजन करायचं असतं आणि कर्मचाऱ्यांनी त्यांनी केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करायचं असतं. अंमलबजावणी म्हणजेच ते काम करायचं असतं. आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी आपले काम पार पाडतात. म्हणजे वरिष्ठ उच्च आणि मध्यम स्तरावरती नियोजन केलं, सूचना दिले, त्या सूचनांचं पालन करणं हे कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, काम आहे. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत, प्रोत्साहन व मार्गदर्शन केले पाहिजे. आपण बघितलं कर्मचाऱ्यांना मोटिवेट करणं, वेळोवेळी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असते, सतत मदत करण्याची आवश्यकता असते. यामुळे व्यवस्थापक व कर्मचारी या दोघांचीही कामगिरी उत्कृष्ट होण्यास मदत होते. आता दोघांतील संबंध जर चांगले असतील, कामावरती त्याचा परिणाम चांगलाच दिसून येतो. भांडण नाही, काहीच नाही, चांगल्या पद्धतीने काम करत असतील, काम सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडलं जातं, उत्कृष्ट पद्धतीने काम होत असतो. समजायला अतिशय सोपं आहे. जसं कामाचं विभाजन केलं जातं की हे काम तू कर, हे काम तू कर, हे काम तू कर, त्याचप्रमाणे जबाबदाऱ्या सुद्धा वाटून द्या. कसल्या जबाबदाऱ्या? नियोजन कोण करणार? फक्त उच्च स्तर आणि मध्यम स्तरावरतील जे काही सुपरवायझर असतील किंवा जे काही सदस्य असतील त्यांनी करणार. जे आता त्यांनी जे नियोजन केलं, ज्या सूचना सांगितलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करण्याची जबाबदारी कुणाची आहे? ती जबाबदारी आहे कर्मचाऱ्यांची. जबाबदारींचं विभाजन करणं, जबाबदारी वाटून देणं, जे काम ज्यांना सांगणं ते काम त्यांनीच करणं. क्लिअर आहे? लास्ट वन पॉइंट आहे, अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर कर्मचाऱ्यांकडून जास्त पाहिजे असेल, त्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला कर्मचाऱ्यांचा विकास पाहावा लागतो. कशा पद्धतीने बघा, आणि मी एक एक्झाम्पल सांगते, तुम्हाला समजून जाईल. कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतावर अवलंबून असते. कितीही व्यवस्थापक नियोजन करताय, सूचना सांगतायत, उच्च स्तर असू दे, मध्यम स्तर असू दे, कितीही नियोजन सांगू दे, सूचना सांगू दे, पण काम कुणाला करायचंय? कर्मचाऱ्यांना करायचंय. कौशल्य कुणाला वापरायचंय? ज्ञान कुणाला वापरायचंय? कर्मचाऱ्यांना वापरायचंय. मग अशा वेळेस कर्मचाऱ्यांवरच सगळी संघटना डिपेंड आहे. आता पाहायला गेलं, अगोदरच्या जे काही पॉइंट बघितलं, दोघांचे अस्तित्व महत्वाचं आहे, पण या पॉइंट नुसार कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर, क्षमतावर अवलंबून असते आपली व्यवसाय संघटना. ते चांगल्या पद्धतीने काम करतील, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. म्हणूनच गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबविणे अत्यावश्यक आहे. आता एक बेसिक गोष्ट सांगते, जसं आपले फॅमिली मेंबर्स आपल्याकडून खूप काही गोष्टी एक्सपेक्ट करत असतात. जसे की मी म्हणते तुम्हाला, ओसी मध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मिळालं पाहिजे, हे माझे एक्सपेक्टेशन्स आहे. बट ते एक्सपेक्टेशन्स अचीव करण्यासाठी, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी मी पण काही एफर्ट्स दिलं पाहिजे. समजायले, मी पण काही एफर्ट्स दिलं पाहिजे, तरच तुम्ही ओसी मध्ये 100 पैकी 100 घेऊ शकता. इथे तेच सांगितलं, जर एखाद्या व्यवस्थापकाला वाटत असेल की माझ्या व्यवसायातल्या कर्मचाऱ्यांना सगळं काम जमावं, तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, समजून घेणं, त्यांना शिकवणं गरजेचं असतं. आपण असं एक्सपेक्ट केलो, एखाद्या कर्मचाऱ्याला मशीन चालवायची आहे, नवीन आहे, नवीन आता भरती झाली आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचंय, डायरेक्टली त्याला मशीन हाताळण्यास दिलो. आता हे चुकीचं आहे. आता त्या एक्सपेक्टेशन्स खूप आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून, बट कितीही त्याच्यामध्ये कौशल्य असेल, त्याला थोडं तरी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ठीक आहे, एक्सपेक्टेशन्स किती असले तरी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मग अशा वेळेस व्यवस्थापकाने त्या मशीन कशी हाताळावी याबद्दल प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्याला देणं आवश्यक आहे. एक्सपेक्टेशन्स ठेवलो आपण, कर्मचारी 100% करेल, चांगलं करेल. जर आपण त्याला काही सांगितलंच नाही, डायरेक्टली तू मशीन हाताळ म्हणजे तो हाताळेल का? घाबरणार नाही, त्याला काहीच येत नाही. मग आपल्याला आधी त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं.
ट्रेनिंग दिल्यानंतर तो त्याच्या कामामध्ये प्रो होतो, एक्सपर्ट होतो. मग जे आपले एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यावरती तो खरा ठरत असतो. मी म्हंटल माझे एक्सपेक्टेशन्स आहे ओसी मध्ये 100 पैकी 100. फक्त माझे एक्सपेक्टेशन्स आहेत असं म्हणून चालणार नाही. त्या पद्धतीने मला सुद्धा तुमच्याकडून करून घ्यावं लागेल. डेली बेसिसवर क्लासेस घेणं, सराव करून घेणं, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणं, रिव्हिजन करून घेणं, मुद्दे पाठ करून घेणं, या सगळे एफर्ट्स जर मी घेत असेल तरच तुमचा रिझल्ट चांगला लागेल. व्यवसायामध्ये पण असं चांगलं. जर तुमचे एक्सपेक्टेशन्स असतील तर तुम्हाला आधी एफर्ट्स घ्यावे लागतील. कसे? तुम्हाला आधी प्रशिक्षण द्यावं लागतं. प्रशिक्षण दिल्यानंतरच त्यांचा विकास होत असतो. इथे सांगितले प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. म्हणजेच की प्रशिक्षण दिलं की त्यांचा विकास ऑटोमॅटिकली होत असतं. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं बघा. त्याच्यानंतर पुढे अंतिमतः या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होत असतो. आता प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना तर ते चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यामध्ये उत्कृष्ट होतात, प्रो होतात. प्रो झाल्यानंतर काय? खटखट काम करतात आणि इकडे नफा वाढतो, वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते, उत्पादनाची क्षमता वाढत असते. प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची योग्य संधी दिली जाते. म्हणजेच की तुम्ही जर एक्सपेक्टेशन्स ठेवत असाल की कर्मचारी चांगलं काम करावं, नफा वाढावा, तर तुम्हाला सुद्धा काम करावं लागतं. कर्मचाऱ्यांचा विकास करतेवेळी तुम्हाला सुद्धा काही एफर्ट्स घ्यावे लागतात. ठीक आहे. पॉइंट तेच सांगते, अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास होणं गरजेचं आहे. अधिक काम करून घ्यायचंय, तुम्हाला सुद्धा एफर्ट्स घ्यावे लागतील. जसं की बिग बॉस बॅच मध्ये एक एक्झाम्पल सांगितलं. जर ठरलं की व्यवसायामध्ये काही दिवसांसाठी सगळ्या कर्मचाऱ्यांना सुट्टींवर न्यायचंय. आता सुट्ट्यांवर न्यायचं आहे, मग कर्मचाऱ्यांना न विचारताच जे हेड असतात किंवा उच्चस्तर मध्यम स्तरावरतील लोक किंवा व्यवस्थापक असतात त्यांचं त्यांनीच डिसाइड करतात कुठे जायचं, कसं जायचं. कर्मचाऱ्यांना विचारत पण नाहीत, फक्त घेऊन जातात. याला अर्थ आहे का? नाही. मग तुम्ही सुद्धा कर्मचाऱ्यांना विचारा की त्यांना कुठं जायचंय, मग ते सांगतात, मग दोघं मिळून डिसाइड करा. म्हणजे त्यांची कार्यक्षमता या पद्धतीने सुद्धा वाढू शकते. ठीक आहे. मी सांगितले पहिली गोष्ट एक्सपेक्टेशन्स असतील तर त्यानुसार एफर्ट सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील, तरच कर्मचारी म्हणजे त्या कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतील, त्यांची कार्यक्षमता वाढेल. आणि दुसरी गोष्ट काय आहे, जर तुम्ही त्यांचा विचार करू लागला आणि विचार करून त्यांना विचारून त्यांना खुश ठेवून जर आपण काम करून घेत असो तर अशा वेळेस सुद्धा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढत असते. आय होप तुम्हाला सगळे 6च्या 6 तत्वे समजले असतील. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर डाऊट नक्की विचारायचं आहे. आणि बेसिक गोष्ट सांगतोय, महत्वाची सूचना आहे, बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेला आहे. हे फक्त ट्रेलर आहे असं म्हणायला हरकत नाही. बिग बुल बॅच मध्ये एकदम डीप मध्ये तुम्हाला विविध एक्झाम्पल घेऊन हे सगळ्या गोष्टी, हे सगळे पॉइंट, हे सगळे टॉपिक एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते सक्सेसफुल सुद्धा झालेला आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.